मित्रांनो आम्ही गावाला फायनली चाललो आणि सामान बघा डिक्की नाहीये पण गरज कोणाला आहे. इकडे बघा कसलं ठेवलंय. इथे आता हे बसायला लागलं आमचं बाळ पण बसतंय आणि मी गाडी चालवणार कारण मी सगळ्यात निवांत बसणार आहे इथं. मित्रांनो निघालं तर आहे पण मध्ये आमचा ठरलेला कायमचा एक स्टॉप आहे शिरवळचा. कारण आज आमच्या बाळाच्या मामाची गावची यात्रा आहे. शिरवळची यात्रा पण आम्ही प्रॉपर यात्रेत नाही जाणार पण जेवढं तुम्हाला यात्रेचे क्लिप्स दाखवता येतील तेवढे पण दाखवतो. बाळ लहान आहे पुढच्या वर्षी चांगलं दिसेल तुम्हाला. पाळण्यात पण बसू आम्ही सगळ्या. आता आम्ही पालखीच्या एकदम अर्जंट बेसिस वरती पाया पडायला निघालो. आम्ही शिरवळ मध्ये येऊन आम्हाला 4 तास झाले. हा आणि आम्ही व्लॉग आता सुरू केलाय कारण सगळे असल्यावर जरा थोडस हे होतं. पण ठीक आहे आता मी तुम्हाला शिरवळची काठी दाखवतो जी तुम्ही आधीच्या व्लॉग मध्ये बघितली होती. ती आता परत सगळं फिरून आली. आता परत आम्ही यात्रा पण नीट दाखवतो. आता फक्त आम्ही बाळाला परत दर्शन मिळणार नाही पण आम्ही एकदम पटापट पटापट करतोय. शपथ कसली पटापट फ्रेमच्या बाहेर जायला लागले. दर्शन झालंय आमचं आणि आमच्या बाळाचं पण झालंय. आणि शिरवळ मधली जर कोणी व्लॉग बघत असेल लहान बाळ वगैरे असेल तर दर्शनाला इथंच या मंदिरात लाईनीनं व्यवस्थित दर्शन. आम्ही शिरवळच्या बाहेर आहे थोडं. हा शिरवळच्या बाहेर शिरवळच आहे पण मला माहित नाही कुठे. मी आपलं आउट साईडला आहे. मागच्या वेळी आम्ही शिरवळ मध्ये दर्शन घेतलं होतं. खूप गर्दी होती. आम्ही आता सध्या. हो मग आता ठीक आहे आम्ही करत होतो आणि ही म्हणजे यात्रेच्या अवतारात येऊन आम्ही परत यात्रेत येणार आहे आता. आणि मामा काय काय खूप घेऊन देणार आहे बघूया. किती छान दिसतो आमचा बाबडा बघा. आम्ही आशीर्वाद घेऊन आलो मग तो टिळक कसला भारी दिसतो. आम्ही काय आवडलेलो नाहीये. आम्ही हायच अवतारामध्ये पण आलोय शिरवळच्या यात्रेत आलोय आम्ही. आणि यात्रा फक्त बघा खरंच खूप छान. आम्ही आता डायरेक्ट खेळण्यापाशी आलो कारण देवाची इथं लय गर्दी असते असं रुसाली म्हटली. आमचं दर्शन घेऊन झालं कारण बाळाला तिकडे घेऊन जाऊ शकत नाही. थांबा आमचं बघा ना कसं बघतंय. बघा तू पोरं बघतोय. हा तू लक्षात ठेव बाळा. हो आणि इकडं बघा मस्त यात्रा आहे भाई जोरात आहे. आम्ही यात्रेतनं डायरेक्ट तुम्हाला काय दाखवू शकलो नाही. आता आम्ही चाललोय गावाला पण त्याच्या आधी आम्ही तुम्हाला दाखवणार आहे की बाळाचं आम्ही काय काय खरेदी केली. आणि ही बिचारी आई बघा इकडंच आईचं लय स्ट्रगल असतं राव. ठीक आहे त्यामुळं आता हेच दाखवतील. मी डायरेक्ट घेतल्यानंतर मी रिव्ह्यू द्यायला येईल परत. बॅकग्राऊंड आर्टिस्ट बनते का. तर सुरुवात पहिल्या खेळण्यापासून चालू करूया. आमच्या बाळाला असं दंगा केलेला आवडतो. तो पक्का बाळ आमचा हिच्यावर गेलेला आहे. कारण बघा पहिला आम्ही खेळणं आणलेलं आहे हे बघू शकता. ऋषालीच्या चेहऱ्याला मॅच होतंय बघा. म्हणजे मी जर काहीतरी काम नाही केलं तर ऋषाली काय करते भारी आहे मस्त आहे. म्हणजे त्याला कसं असं काही चालताना हे करताना किती भारी आहे. आणि नेक्स्ट कुठे आपलं नेक्स्ट हे आहे. हे जे आम्ही घेतलं नाही ह्या खालच्या काकूंचं आहे. आम्ही दाखवायला फक्त आलो की श्री स्वामी समर्थांचं हे घेतलं की होल्डर आहे. परत कुठे गेलं हे काय हे मेहंदी स्टिकर्स आहे जे मागच्या वेळी तुम्हाला माहिती आहे आम्ही किती स्ट्रगल केलं होतं. ते अवॉइड करण्यासाठी डायरेक्ट स्टिकर मागवलेत. जे डायरेक्ट चिकटलं पाणी लावलं. हो हो ह्याचा त्या दाखवेल तुम्हाला घरी गेल्यावर. म्हणजे हे खूप हेल्पफुल राहील. 20 रुपयाच्या क्लिपा घेतल्यात किटकॅटच्या. परत मुलगी जिथं जाईल तिथनं घेते पण परत कुठं काय होतात कोण. हे काय हे गुलाबाचं फुल आहे. हे मम्मीने घेतलं ना. हे छोट्या मोठ्या गोष्टी घेतल्यात. हे स्वामी समर्थांचं छोटीशी मूर्ती जे गणूने घेतली त्याच्या डेस्क वरती ठेवायला. आणि लोक धुरंधरचे एवढे फॅन झालेत. आम्ही त्याच्यापेक्षा जबरा फॅन आहे. मग आम्ही घेऊन आलोय धुरंधर बेडशीट. आणि डबलची बेडशीट जी असते ते 500 रुपये लागते. आम्ही 250चे एक घेऊन आलो. आणि अजून एक तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो काय विषय होता. रावेतमध्ये खूप लाईट जायची म्हणून मी इन्व्हर्टर बसवून टाकला. पण आता विषय काय झाला की शिरवळमध्ये कुठे इन्व्हर्टर बसवा. शिरवळमध्ये जास्त लाईट जात नाही पण कधी कधी लाईट जाते शिरवळमध्ये. मग त्यासाठी आम्ही घेतलं आहे हे घेतलेलं आहे आम्ही जेणेकरून कंटिन्यू वाढायला लागतं. हे बघा म्हणजे केस कसली उडतात बघा मस्त स्पीड पण आहे. बघा अजून उडायला लागले.
हे बघा, अजून उडाला जास्त नको उड, माझी हेअरलाईन दिसेल मागे गेलेली. हे भारी आहे, हे मस्त आहे. बाळाला आम्ही घेतलं ऍक्च्युली, गरम होऊ नये म्हणून, कुठे गेलं असं ट्रॅव्हलिंग करताना वगैरे, त्यासाठी भारी आहे. हे फक्त ना फक्त 100 रुपये आणि हे चार्जिंग पण आहे. तर आता आम्ही गावाला चाललो. गावाला बघू आमचं वेलकम होतं की नाही माहित नाहीये. झालं तर तुम्हाला दिसेलच. भेटूया आता गावाला जाताना. आणि मेन म्हणजे तुम्हाला आता माझे भाऊ म्हणजे ते पण तुम्हाला दाखवतो, मी इंट्रोड्यूस करतो नवीन कॅरेक्टर आपल्या ब्लॉगची. बघायला थांबा. हा बस. हे बघ, जय बाप्पा सारखं तुझ्या हातात ठेव घे त्याला लागतं माणसं, नवीन माणसं असले की तो होय. पायदर की काय काय दिसतंय? झालं वेलकम. कसं झाला छोटासा ब्लॉग, तुम्हाला कसा वाटला सांगा. आणि एवढं हळू का बोलतो कारण इथं बाळा झोपलेलं, आम्हाला तर असंच बोलायला लागतं. आता आम्ही दोघं असे इशाऱ्यामध्ये बोलतो. दम सारा चालू असतं आमचं. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट